आले होते शेरडांकडं. लय चाल केला का तुझी? हा ना, ऊन बी मरणाचं लागते. नवऱ्याने चांगलीच वाट लावली वाटतंय. नवऱ्याने चांगलीच वाट लावली वाटतंय. काय करणार आता, घरच्यांना आवडलं. हा का? मग बरं माझ्यावर राहिली असते तर किती आयुष मध्ये राहिली असते बंगल्यात. आपल्याकडे ट्रॅक्टर पण आहे, घरी 4 व्हीलर आहेत. बायको तर बंगल्याच्या खाली कधी उतरत नाही. गाडीतून तर कुठं म्हणलं तरी, बाजारा म्हणलं तरी 4 व्हीलर शिवाय जात नाही. काय तू वळती शेळ्या इकडं रानावनात. काय करणार बाबा, नशिबाची खेळ ज्याच्या त्याच्या. चांगलं म्हणत होतो ना, चल माझ्यावर केलं असतं लग्न, आयुष मध्ये राहिली असते तू बी. आता बसती इकडे शेळ्यावर रानावनात कुठं बी. आता काय करणार, घरच्यांना आवडलं इकडचं. पण थोडंफार तुझी बी लाईफ आहे ना, तू बी डिसाईड करायचं होतं ना काहीतरी. नाही रे, नाही जाता येत आई बापा पुढं. असंच करून राहिली तू आणि आता बस शेळ्या चोळत कवर मी. हा बाबा, जर भाऊ बहीण असती तर मग ठीक आहे. आता त्यांना आहे मी एकटीच, आणि मीच जर असं केलं असतं तर काय केलं असतं त्यांनी बिचाऱ्यांनी. पण आपली बी लाईफ आहे ना स्वतःची काहीतरी. लयच ऊन लागतंय यार. चल ती बसू कुठेतरी सावलीत तरी. चल इकडे जाऊन बसू. नाही नको, ह्या साईडला जाऊ. इकडे माझ्या शेरडा सगळ्या इकडे गेल्यात. बरोबर, चल. कुठून जायचं इकडून चल. मग बाकी म्हणजे असंच फिरायचं आपलं. काम धंदे ड्रायव्हरला द्यायचं ट्रॅक्टर लावून. तब्येत हिन खराब झाली तुझी. जाऊ दे, काय खायला देतो का नाही नवरा घरी? असतंय तसं बरोबर. खायचं प्यायचं काय टेन्शन नाही. का उठलं की नुसतं शेळ्यांकडेच? आता जेवायचं, शेळ्यांच्या मागे पळायचं, खाल्लं जातंय जिरून. मग काय त्या अंगी लागायचं. काय तुझं नुसतं उठून काम 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 काम. चल एक काम कर, माझ्यावर चल पळून. फार हुशार. चल ना, तुला एक फ्लॅट घेऊन देतो दुसरीकडे. ही राहिनी इकडे मजेशीर, तू माझ्या बरोबर राहा तिकडे. किती हुशार आहेस. त्याला काय, आपल्याला काय काम करायचंय का काय? तेव्हा तुला फ्लॅट मध्ये निवांत राहा ना, तुला जे पाहिजे ते पुरवतो ना मी. नको रे आता. काय ते चप्पल आणि ते तुटलेली नवरा घेऊन देत नाही का? नाही बाबा, तुमच्यासारखी मोठी माणसं, गरीब आहे नवरा माझा. गरीब आहे तर चल ना मग माझ्यासोबत. मी हट्ट पुरवतो ना तुझे पूर्ण. काय काय लाड असते तेवढे समजे तुझ्या इकडं. नको रे आता. तेव्हा हिंमत नाही झाली घरच्यांमुळं, आताही नाही होत. तुझा हट्ट पुरवतो, तुझा हट्ट का नाही पुरवायचं? नाही रे बघ, कसं आहे असला म्हणजे मान्य आहे पैशाने तो गरीब, म्हणजे नाही त्याच्याकडे एवढा पैसा वगैरे, पण एवढं तर आहे 2 टायमिंगचं तरी व्यवस्थित मला खायला भेटतंय, आणि त्याच्यातच मी खुश आहे. काय खुश राहते असा अवतार करून? चल अरे चल माझ्यावर पळून. बघ, पैशाची हाव मला आधी पण नव्हती आणि आता पण नाहीये. ते मला बी माहिती तुला पैशाची हाव नाही, तू रिअल आहे. पण तू थोडंफार तरी आपल्या भावनांची नको नाही खेळू. तू समजून घे ना थोडं तरी. अरे आपली बी जिंदगी, आपण बी कसं वागलं पाहिजे. तुला नाही का वाटत की आपण बी मस्त स्टायलिश मध्ये राहावा, घर चांगल्या बंगल्यात राहावा, 4 व्हीलर मध्ये इकडं तिकडं कुठं गावात? वाटतं ना मला पण आनंदात वगैरे राहावा, पण जो आनंद फक्त म्हणजे पैशातच नाही ना भेटत सगळा आनंद. मला तू एक सांग, म्हणजे कधी तुझी बायको आजारी पडली किंवा काही झालं, कधी प्रेमाने तू तिचे हात दाबले, डोकं दाबलं झालं? त्याची गरजच नाही पडत, आपण डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये नेतो ना. हेच तर चुकतं. पण तसा माझा नवरा नाही ना करत. तुला यायचंय का नाही तसं? नाही बाबा, त्याच्याशी गद्दारी नाही करू शकत. अरे इथं मला ताप जरी आला ना, तरी रात्र रात्र तो बसलेला असतो डोक्याजवळ पट्ट्या करीत. दिवसभर मी येते गुरांकडे, पण घरी गेल्यावर तोच काळजी घेतो. गेल्या गेल्या पाण्याचा ग्लास म्हण. बरं चल जाऊ दे, नाही येतो पळून. जाऊ दे मग, आपला विषय सोडून दे. चल जातो. हरकत नाही, घे काळजी.